तुम्हा आम्हा सर्व सेवकांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या प्रतिमेचं ज्यांनी स्वागत केलं असे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय तुमसरे साहेबांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सेवकांना मार्गदर्शन करावं। भगवत कृपा जागृत आहे ती सर्व मानवामध्ये विराजमान आहे। अशा भगवत कृपेला आपण प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्माए नमस्कार नमस्कार धन्यवाद। भगवत प्राप्ति करता निष्काम परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमाननगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज मौजा दारगाव इथे भव्य दिव्य असे सेवक संमेलनाचे आयोजन केलेले आहे आणि त्या निमित्त चर्चा बैठकीचे आयोजन केलेले आहे। या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता बुद्धीचे विकासदाता आपले सर्वांचे भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। यांना माझा प्रणाम। तसेच आपले सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत। यांना माझा प्रणाम। त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या मातोश्री वाराणसी आई ह्या सुद्धा उपस्थित आहेत। यांना माझा प्रणाम। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष श्रीमाननीय रवी भाऊजी गायधने यांना सुद्धा माझा नमस्कार। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे सचिव श्रीमाननीय किरण भाऊ राऊत यांना सुद्धा माझा नमस्कार। मंचावर उपस्थित असलेले मंडळाचे संचालक श्रीमाननीय गुलाबरावजी साठवणे साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार। त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असलेले सर्व माजी पदाधिकारी कार्यकर्तागण मार्गदर्शकगण सर्वांना माझा नमस्कार। उपस्थित असलेले सर्व सेवक बंधू भगिनी बालगोपाल सर्वांना माझा नमस्कार। पहा, आतापर्यंत आपल्याला मार्गाविषयी बरीच माहिती मिळाली आहे। कारण महान त्यागी बाबा जुमदेवजींनी ही दैवी शक्ती प्राप्त करून प्रथम आपल्या कुटुंबातील दुःख दूर केलं आणि दुःख दूर केल्यानंतर बाबांना वाटायचं ह्या जगामध्ये माझ्यासारखे कितीतरी कुटुंब दुःखी आहेत, यांचा काय। म्हणून बाबांनी विचार केला आणि खेड्यापाड्यामध्ये जाऊन गटामध्ये जाऊन मानवाला जागवण्याचा प्रयत्न केला। मानव जागले आणि या मार्गात जुळले। कारण या मार्गात येणारा प्रत्येक सेवक कोणत्या ना कोणत्या दुःखाना ग्रासलेला होता, तो भटकत होता। कारण आपण अनेकामध्ये असताना काही वैद्वाने केला, पंडित पुजारे केला, हवन पूजन केला, परंतु आपले दुःख दूर झाले नाही। का कारण काय, आपण सगळे देवाची पूजा करत होतो, सगळे देवाची पूजा करत होतो। पूजा करत असताना एक एक सेकंदाला आपण नाव घेत होतो। ब्रह्माचं नाव घेतो, विष्णूचं नाव घेत होतो, शंकराचे नाव घेत होतो, असे कितीतरी देवाचे नाव घेत होतो, परंतु सगळे येत होते। प्रथम जर समजा शंकरजी आला, मग त्याच्यानंतर विष्णू आला, तो विष्णू काय म्हणते, शंकरजीला बोलावलं आणि मलाही बोलावलं, म्हणून याचा विश्वास माझ्यावर नाही, याचा
विश्वास माझा नाही म्हणून ते दोघेही गेले वापस. दुःख जसे ते तसे राहिले. आज महान त्यागी बाबा जुंदेजींनी ही दैवी शक्ती प्राप्त करून एकच भगवंत बाबा हनुमानीला मानून आपण आपल्या कुटुंबामध्ये ज्या दिवशी भगवंताची ज्योत लावली, त्या दिवशी भगवंताची ज्योत लावली, त्या दिवसापासून दुःख दूर सुरू झालं. ही अशी दैवी शक्ती आहे. ह्या दैवी शक्तीला टिकवून ठेवण्यासाठी बाबाने दिलेले नियमाप्रमाणे वागणे आहे. बाबाने सांगितलंय, या मार्गात येणारा माझा सेवक कधीही दुःखी राहू शकत नाही. राहिला असेल आपल्या कर्मभोगाला. कर्मभोग आणि कर्मयोग. आपण अनेकांमध्ये असतो, मार्गात नव्हतो त्यावेळेस आपण आपल्या कर्माला भोगत होतो. परंतु ज्या दिवशी या मार्गात जुळलो, भगवंताची ज्योत आपल्या कुटुंबात लावला, त्या दिवसापासून आपलं दुःख दूर झालं, भोग योग मिळाला. अशी ही दैवी शक्ती आहे. या मार्गात हजारो लोक आले, करोडो लोक आले. कसे आले? हजारो लोक आले. परंतु हे 12 घाटचं पाणी पिणारे लोक आले. असा सरळ सुद्धा माणूस कोणी या मार्गात जुळला नाही. कोण्या ना कोण्या परिस्थितीमध्ये, कोण्या ना कोण्या व्यसनामध्ये होते. 12 घाटचं पाणी पिऊन आले, पण एकाच घाटावर आले म्हणून आपलं दुःख दूर झालं. अशी ही दैवी शक्ती आहे. या दैवी शक्तीचा वापर जर आपल्या कुटुंबामध्ये बाबाने दिलेल्या शेकुणाप्रमाणे जर केला तर आपण कधीही मागे राहू शकणार नाही. कधीही मागे राहू शकणार नाही. या मार्गात बाबा म्हणत, या मार्गात जुळणारा व्यक्ती कधी दुःखी राहू शकत आणि गरीब राहू शकत नाही. ना राहिला असेल तर आपल्या कर्मानं राहिला म्हणे. कोण म्हणे? बाबा म्हणत आपल्या कर्मानं राहिला म्हणत. तुम्ही जर बाबाच्या भेटीला गेले, बाबाच्या भेटीला गेले तर बाबा सांगत होतं, आपण आपली भीती सांगत होते. कुठं जरी चुकला म्हणे, सांग म्हणे भगवंताला, आणि आपल्या मार्गदर्शकाकडे सांग म्हणे, हिस्ट्री पुन्हा ना तो जसा सांगेल त्या पद्धतीने कार्य कर म्हणे. परंतु आज मार्गदर्शकाला जात नाही. एखाद्या कोणी आमच्यासारख्या पदाधिकारी जाते ना, पदाधिकारी म्हणते का तुला मार्गदर्शक जाण्याची काही जरूरत नाही. का कारण आहे? जर बाबांना जसं कार्य दिलं असतं तर ह्या मार्गदर्शकाला अधिकार दिला नसता. हा मार्ग शब्दावर आहे. कोणी मार्गदर्शन अशी राग रांगोळी भुभुती दिली नाही तुम्हाला. कहा जा घेऊन आपल्या घरी लावून टाक. शब्द आहे. शब्दही भगवान आहे, शब्दही शैतान आहे. जर तुम्ही चांगल्या पद्धतीने आपल्या कुटुंबामध्ये व्यवहार केल्या, सेवकामध्ये व्यवहार केल्या, तर तुमच्याजवळ सदैव जागृत शक्ती, सदैव जागृत शक्ती आहे. जर तुम्ही कमी जास्त केल्या, काय होईल याची काही गॅरंटी नाही. नो गॅरंटी. कोण गॅरंटी देते? मार्गदर्शक गॅरंटी देते, पदाधिकारी गॅरंटी देते, परंतु बाबाला गॅरंटी देणार. जर माझा सेवक बाबाच्या शेकुलपणे वागेल, त्याला काठाही सुद्धा करणार. हे तुम्हाला ह्या कालभराची गोष्ट सांगतो. त्यागी सेवक 15-16 वर्ष झाले. किती वर्ष? 15-16 वर्ष झाले. पती पत्नीचा झगडा झाला. का झाला? पती पत्नीचा झगडा झाला. आपल्या मार्गामध्ये सायकाळच्या प्रार्थनेमध्ये आपण दररोज म्हणतो, मुलाला आणि पती देवाला वाईट शब्दात बोलू नये.
बाईला विसर पडली आणि विसर पडल्यानंतर बाईनं आपल्या नवऱ्याला लातानं मारलं. का मारलं? लाताच्या लाता मारला. बाईच्या तोंडचं कालचे शब्द काल ते बाई सांगत म्हणे मी लाता मारलो म्हणे आपल्या नवऱ्याला ना. तेव्हापासून माझ्या पायाला बावची झाली. का म्हणे? बावची झाली. बावची मालूम आहे, सगळ्यांना मालूम आहे. बावची झाली म्हणे ना. दुरुस्त होत राहिलं म्हणे. 3 मार्गदर्शकाकडे गेलो म्हणे. किती? 3 मार्गदर्शकाकडे गेलो म्हणे. पण काही आराम नाही होत म्हणे. बाई म्हणला तुझे कर्म भोगाय. तू कर्मभोगानं भोगून राहिलीस. कर्मभोगानं भोगून राहिलीस. आता काय करू म्हणे? सांग म्हणला भगवंताला. म्हणे माझ्या मुलानं नोकरी लागली आयसीआय बँकमध्ये. परंतु काही कारणास्तव त्याची नोकरी सुटली. म्हणजे त्यानं स्वतः सोडलं. म्हणे मी या बँकेत नोकरी करत नाही. मी IAS अधिकारी IPS अधिकारी होईल. मी परीक्षा देणे पास होईल. जर मी IAS अधिकारी होणार नाही तर मी आपल्या घरची कास्तकारी करीन. शब्द पहा, आपल्या घरची कास्तकारी करीन. भगवंतांना शब्द ऐकून दिला. भगवंतांना शब्द ऐकलं आणि IAS अधिकारी झाला नाही. MPS ची परीक्षा झाला नाही आणि आता तो स्वतः कास्तकारी शिकलेला पोरगा कास्तकारी करतो. पण त्याच्यामध्ये त्याचा काही फायदा नाही. त्याचाही त्याची फायदा नाही. आईनं मारलं पोरांना. डोक्यावर मारलं. कोटी मारलं? डोक्यावर मारलं. त्यालाही बावची झाली. पोरालाही बावची झाली. पैसा पूर्ण कापून टाकलं. डोक्यावर त्याचे ते बावचीचे आहेत ते सुद्धा आहे. कशी जायला शकते? कशी जायला शक्य आहे? म्हणून बाबांनी नियम दिले. स्त्रियांनी मुलांना पतिदेवाला वाईट शब्दात बोलू नये. मुलं हे आपली संपत्ती आहे. तुमच्याजवळ सोना नाना धनदौलत पैशाचा कोणी विचारत नाही. फक्त विचारते तुमचं मुलं काय करतात. कोणी नोकरीला असेल, कोणी धंदा करत असेल, कोणी काय व्यवहार करत असेल. परंतु ह्या धनाला, ह्या मुलं म्हणजे आपलं धन आहे. या धनाला गमावता कामा नाही. गमावता कामा नाही. ऐकून टाका तुम्ही शेवगिरी बायो, शेवगिरी भगिनीनो, ऐका. एका गावामध्ये त्यागी सेवक होता आणि त्याचा कुटुंब व्यवस्थित चालत होता. प्रपंच चांगला चालत होता. गुन्ह्यात गोविंदांना नांदत होता. बाबाच्या शिकवणीप्रमाणे वागत होता. परंतु कर्मगती न्यारी काय करील बुद्धी विचार. कर्मगती न्यारी काय करील बुद्धी विचारी. गावामध्ये उन्हाळ्याचा दिवस होता. उन्हाळ्याचा दिवस होता आणि आईस्क्रीम वाला विकायला आला. ह्या 15 वर्षाच्या का 20 वर्षाच्या अगोदर आईस्क्रीम म्हणल्यानंतर बर्फ बनत. बर्फ न तो बर्फ एका डब्यामध्ये आणे न त्या गावातल्या चौकामध्ये पोंग पोंग वाजवणं का लोक पोरं जमा होत. पहा, दुपार उन्हाळ्याचा दिवस होता. त्या गावामध्ये बर्फ विकायला आला न त्यांना पोंग पोंग वाजवलं आणि बाकीचे पोरं धावत ज्याच्याजवळ पैसा होता त्यांना तो बर्फ आईस्क्रीम घेतला. त्याच्यामध्ये शेवकाचा मुलगा होता. आणि शेवकाच्या मुलाजवळ पैसे नव्हते. आईस्क्रीमवाला काय फुकट देईल का? फुकट देईल आईस्क्रीमवाला? त्यांना तरी कुठून घेऊन आणते.
तो आला घरी रडत रडत. त्याची आई पाणी भरत होती. त्याची आई पाणी करत होती. त्या काळामध्ये विहिरी होत्या, काय अशा बोरी किंवा काही नळ गेलं काही नव्हतं. न त्या विहिरी आताही पहा तुम्ही आपल्या गावामध्ये चौकामध्ये विहिरी आहेत. सार्वजनिक विहिरी चौकामध्ये आहेत. आणि बाई पाणी कुठात गुण भरलं विहिरीवरनं घरी आली. आणि घरी आल्यानंतर पोरगा रडत होता. हिनं टाक्यामध्ये पाणी रचवलं, गुलाबला पाणी. आणि गेल्यानंतर मुलगा रडत होता. मुलांना आईचा पदर धरला आणि तोही विहिरीवर गेला. त्या चौकामध्ये लोक बसले होते ना. लोक हसले बाईला. बाईला हसले ना. बाईला हसल्यामुळे राग आला. राग आला. गुलाचा हरला गुण घरी आणलं. अजून टाक्यामधले होतलं. काय मुलाला काय म्हणते, झड घुपडा 50 पैसे खा आणि मठ. कसे म्हणते, झड घुपडा 50 पैसे खा आणि मठ. कारण खेड्यापाड्यामध्ये का शहरामध्ये बाया इतका विचित्रपणाने बोलतात की काही सांगू नका. कारण आहे त्याला. कारण ती बाई सकाळी उठते, झाडून करते, शेणपूजा करते आणि पतिदेवता कोणत्या कामावर असं त्याचा डब्बाही करते, मुलाचाही डब्बा करते. ते सकाळपासून कामाला दुपली राहते. परंतु आमचा भाऊ पूजा केल्या का जाते चौकामध्ये खर्रा खावाला ना. तिकडे खर्रा खायला राहते ना. तिकडून आला का बाईला 2 गोष्टी सांगतात. का झाला का स्वयंपाक, मला जायच्या ड्युटीवर, मला जायच्या कामावर. त्या बाईला काय वाटायचं नाही, हा रिकाम ठेवल्या माणूस खरा खावा जाते ना. मला जाऊन 2 गोष्टी सुनावं नाही. तसाच त्या मुलाला आईस्क्रीम घेतला. आईस्क्रीम घेतल्यानंतर मुलगा घरी आला ना. घराची पायरी असते, त्या पायरीवर खात खात खाल्लं आणि तो बेहोश पडला. का पडला, बेहोश पडला. तिकडून आली बाई, गुण घेऊन आली पाण्याचा. आता घंगर आहेत नाही तर पालटे. पहिले गुंड होतं माझ्या गुंड. गुंडावर डोक्यावर गुण मांडावं लागलं. विमाऱ्या नव्हत्या बागायला. आता हा माझ्या लुटते, तो माझ्या लुटते, तो माझ्या लुटते. काय कामच नाही हो ना. आयचा फ्रीज, आयचा काय मशीन आली. पहिले वाटला वाटत असा, घटवलं घटवलं घट. आता कुठे गरम गरम. तर आता काही कामच नाही. काम नाही नका. म्हणून ते बाईला गुण आणलं, भरलं, गुण ठेवलं. तो मुलगा पायरीवर बसला, झोपला होता. त्यावेळेस त्याची आई काय म्हणते, बाई शेवकीन बाई, खाल्लास नाही झोपलास म्हणते. खाल्लास आणि एकटीच झोपलास, उठून येते. पण मुलगा चित नाही ना मीठ नाही करे. बाईला गुण ठेवून दिलं ना. मुलाला हालावं लागलं. तो मुलगा काही चेतना नाही. शब्द कसा होता, हे घुबडा 50 पैसे खा आणि मठ. भगवंताला शब्द ऐकून टाकला. भगवंताने शब्द ऐकून टाकला आणि तेच घटना कुटुंबात घडली. बाई आली उठवते तर काय उठत नाही पोरगा. आईची माया फार मऊ असते, मायाळ असते. काही पोराला झाला तर पहिले बाईच्या डोळ्यातून असून पडतो. त्या मुलाला उचलून रडू लागली, का झाला का नाही म्हणून. आजूबाजूच्या गावातले लोक जमले तिच्या घरासमोर जमले आणि पाहू लागले. बाबा आताच तर मुलगा खेळत होता, नाताच का झाल्याच्या कुटुंबात. बाई रडत होती. लोक घरासमोर जमले होते ना. आमचा भाऊ सेवक भाऊ 10 मिनिटाच्या अगोदर खर्रा खावाला हॉटेल नाही गेला होता. पानटेला
एक अनेकवाला म्हणते, अरे म्हणजे तुझा मुलगा बोलून नाही राहिला, तुझी पत्नी रडून राहिली, या घरासमोर 50-50 लोक जमले आहेत. पण या भाऊला खरं वाटलं नाही, कारण हा भाऊ 10 मिनिटाच्या अगोदर पाठील्यावर गेला होता. नाही का म्हणते जा म्हणते, तो म्हणते का मला काही एप्रिल फुल बनवतेस का म्हणते, तू का म्हणते तू मला म्हणते एप्रिल फुल बनवतेस. मी आता 10 मिनिटाच्या आला खरंच होत होता म्हणून त्यानंतर म्हणजे त्यांना नाही जाऊन बाबा खरोखर आला घरी आला. बाहेर रडत होते लोक, 5-50 जमले होते. शेवकीन बाईला काय म्हणते भाऊ, म्हणते काही बोललीस का असा झाला. बाईची सवय असते, लक्षात ठेवा, पहिले खोटा बोलून घेते न मग खरी बोलते. हे बघ काय का म्हणते, मी कायला माया बोलली म्हणते, काहीच नाही बोललो माया म्हणते, काहीच बोललो नाही माय म्हणते, मी कायला बोललो. वर म्हणते मी पाणी भरत होतो, तिकडून आला आईस्क्रीमवाला, याच्याजवळ पैसे हरवले तर झाला, माझा पद धरून विहिरीवर आला म्हणजे. न त्याची लोक बसले होते लोक, मला हसलं म्हणते, मला राग आला म्हणते. आलो घरी म्हणते, याला 50 पैसे दिलं म्हणते, का म्हणलो म्हणते, घरगुपला 50 पैसे खा आणि मर. वा शेवकीन बाई म्हणते, तू त्यागी आहेस, सगळं लोकांना ज्ञान सांगतेस, मग तू तशी केलीस. पहा, शब्द भगवंतानं ऐकून टाकलं. भाऊला विचारायला, भाऊनं आपल्या मुलाला भगवंताच्या प्रतिमेजवळ ठेवून दिलं, कारण आपला भगवंत दयाळू आहे. इलेक्ट्रिक सारखा करंट लावते आणि दया भगवंतासमोर झोपवून दिलं तर दोघा पती पत्नीनं माफी मागितली. पहिल्या तीर्थामध्ये चेतना आली, दुसऱ्या वेळेस थोडा हालचाल झाला ना, तिसऱ्या वेळेस उठून बसला. म्हणून बाबा म्हणे, जर चुकी झाली असेल तर एका तासाला माफी मागा भगवंताला. भगवंत आपला दयाळू आहे, भगवंत आपला दयाळू आहे. सांगण्याचा अर्थ असा का स्त्रियांनी मुलांनी पती देवाला वाईट शब्द बोलू नये, हा आपला नियम आहे. त्या बाईने लाथा मारला नवऱ्याला, तिला पावती झाली, हिना पोराला बोललं बेहोश पडला. परंतु भगवंत दयाळू आहे, त्याला चेतना दिलं आणि खेळावं लागलं. अशी ही दैवी शक्ती आहे. परंतु आपल्याला त्याचा विचार करणे फार महत्वाचे आहे. आपण मार्गात आल्यानंतर आपल्या बाबाने सांगितले, आपण बाबाच्या आदेशाचे वेळोवेळी पालन करा. सायंकाळच्या प्रार्थनेमध्ये म्हणतो, बाबाच्या आदेशाचे वेळोवेळी पालन करीन. होते का नाही होते हे तुम्हाला माहिती, कारण प्रत्येक गावामध्ये चर्चा बैठक होते, आणि चर्चा बैठकीला जाण्यासाठी आपण नफरत करतो. मगाने एक सेवक आला काळेगावला, बाईला म्हणलं जातेस का तू चर्चा बैठक, तिला खालता मान टाकली, तो वरता करला. कायला खालता मान टाकली बाई म्हणतो, चांगला म्हणतो, खरी काय खोटी आहे. किती घर कुटुंबात आहा म्हणतो तुम्ही, दोघंच नवरा बायको म्हणते ना, 2.5-3 वर्षाचा पोरगा आहे. तू कोठी जातेस म्हणलो कामाला, नाही म्हणे मी कोठीच नाही, त्या घरीच राहतो. म्हणजे तू आता खातेस आराम दे नाही का. पण तू शनिवारा दिवशी म्हणलो, तुला शनिवारा दिवशी लवकर स्वयंपाक बनव ना, आपल्या पतिदेवला घेऊन जा, त्याचा हात धरून खिसाचा कच्चाच्या बॉटलला जाऊ भोजे म्हणे पुढेवर करेल. तसाच एक कुटुंब होता, गुरुजी. आता माझ्या अगोदर गुरुजीच बोलले, हे मुळे हुशार राहतात गुरुजी लोक. काही सांगा ना, काही कविता करतील तर काही करतील, काही ना काही कवी, हे कवीच राहतात गुरुजी लोक. कारण हुशार राहते, त्या शेमळ्या पोराला शिकवतात, मोठ्या माणसाला शिकवतात का शेमळ्या पोराला शिकवते, याची टक्कर जास्त चालते.
तसेच एक गुरुजी होतं नागपुरे गुरुजी मौजा मोगरा तालुका गोंदिया. तिथंच तिमाही चर्चापटक होते. तिमाही चर्चापटक होते. त्या चर्चापटाला मी अध्यक्ष होतो. ह्या 10 वर्षाच्या अगोदरची गोष्ट. त्याच्या मुलाला ब्रेन हॅमरेज झाला होता. गुरुजीच्या मुलाला ब्रेन हॅमरेज झाला. ब्रेन हॅमरेज झाला तर त्यानं डॉक्टरकडे नेलं नागपूरला. डॉक्टरने सांगितलं की ऑपरेशन करावं लागेल. गुरुजीला वाटलं ऑपरेशन थाकते का नाही साधं, नाही तर माझा पोरगा असाच राहील. म्हणून डॉक्टरची दवा केलं, वैद्य वाण्याकर गेला, पंढा पुजारीकर गेला. पंढ्या पुजारीकर गेला. जे जे काय करायचं होतं ते करून टाकलं. पण पोरगा काही दुरुस्त झाला नाही. पहा, एक सेवक भेटला गुरुजीला. गुरुजी काय म्हणते, तुमच्या मार्गामध्ये माझ्या पोराचं दुरुस्त होईल का म्हणते ब्रेन हॅमरेज. तो सेवक म्हणते मी काय सांगू शकत नाही म्हणते. आमचे मार्गदर्शक डॉक्टर गुरुबेले आहेत म्हणते. डॉक्टर गुरुबेले आहेत, त्याच्याकडे जा म्हणते, तुम्हाला ते मार्गदर्शन करतील. पहा, गुरुजी गेले, फॅमिली घेऊन गेले, पोरं बारं घेऊन गेले सगळं. 2 पोरं 1 पोरगी, 2 जण ते गेल्यानंतर आपले मार्गदर्शक डॉक्टर गुरुबेले सांगितलं मार्गदर्शक होते. आता बघा ते भगवंतांनी विलीन झाले. त्यांचा मुलगा आता मार्गदर्शक आहे. विलीन तर गेले, आपली सांगितले, आपलं दुःख सांगितलं. आणि सांगितल्यानंतर म्हणे माझ्या मुला असा ब्रेन हॅमरेज झालेला आहे. औषध उपचार केलो पर काही आराम झाला, काही डॉक्टर वैद्यवाल्याकडे गेलो पर काही आराम झाला नाही. ठीक आहे म्हणे, भगवंताची काय घडवतो भगवंत आहे. मी कोणी नाही म्हणे, भगवंत आहे तो. त्याच्याजवळ सगळी दवा आहे. त्याच्याजवळ सगळी दवा आहे. काय घडवतं हे मी सांगू शकत नाही म्हणे. परंतु तुम्ही म्हणे 7 दिवसाचे कार्यक्रम. किती दिवसाचे? 7 दिवसाचे कार्यक्रम. भगवंताची ज्योत लावली गुरुजीनं. भगवंताची ज्योत लागली 7 दिवसापर्यंत काही नाही आला. ज्यावेळेस 7व्या दिवशी भगवानाला ज्योत लावली, सायंकाळची प्रार्थना केली ना, मुलगा खाटेवर झोपला होता. मुलगा खाटेवर झोपला होता. आणि झोपता झोपता त्याच्या कानातून बोटा एवढी अडी पडली. काय पडली? बोटा एवढी अडी पडली. कोणा ऑपरेशन केलं? कोणा ऑपरेशन केलं? त्या भगवंतानं ऑपरेशन केलं. एवढी मोठी ही दैवी शक्ती आहे. पहा, दुसऱ्या दिवशी गेला, मस्त तंदुरुस्त होऊन गेला. काही नाही. अजून कार्य घेऊन गेला. कार्य घेत राहिला 1 वर्ष. आणि पोरा बारा घेऊन बोलू नका, तुम्ही काय बोलावलेलं नाही इथं. ही बैठक भगवंताची भक्तीची बैठक आहे. काय खेळ तमाशा नाही. खेळ तमाशा नाही आहे. तुम्हाला एक छोटासा उदाहरण सांगतो खेळ तमाशाचा. 4 सेवक, 4 मित्र गोंधळ पाहायला गेले. का पाहायला गेले? गोंधळ. आणि गोंधळ पाहायला गेले. गोंधळांना सगळ्यांना आपला गोंधळ चालू केला. नाही, 4 मित्र होते. एक मित्र अशा डेरीला टेकून झोपून गेला. तो झोपला कसा? तोंड फाडून. कसा गेला? तोंड फाडून. आणि तोंड फाडून गेला ना, झोपला असा हात करून. तिकडून आला कुत्रा, त्याच्या तोंडामध्ये गेला सू करून गेला. आता गोंधळ झाला. बोल, आता 3 मित्र म्हणते कसा झाला गोंधळ? एकामेकाला म्हणते चांगला झाला. हा झोपला होता, याला म्हणते कसा झाला? मोठा काढत होता म्हणते काकाच म्हणते गोंधळाला. कारण तिकडून आला न त्याला सू करून, त्याला कसं झालं कारण. म्हणून ही बैठक आहे, भगवंताची बैठक आहे.
या बैठकांनी एक चित्त एक लक्ष एक भगवान पाहावं लागतं तर सगळं काही मिळतं, नाही तर मिळत नाही. गेलाच कोटी ना आलाच कोटी, गेलाच कोटी आलाच कोटी असं होत नाही. श्रद्धा भगवान काय, देव त्याची भाव, देव त्याची भाव, भाव त्याची देव. मग गुरुजी चर्चा पहिली त्यांना विसरला, वेळ झाली आहे माझी. चर्चा पाटीलला विसरला आणि घरीच राहिला. मास्तरी बायका म्हणे गुरुजी चला ना चर्चा पाटीलला जाऊ. गुरुजी का म्हणत म्हणजे का जावत आहे, त्याची सकाळची विनंती सायंकाळची प्रार्थना विचारतात म्हणे. आम्हाला सगळीच येते, काय जावत आहे म्हणे. म्हणून विसरून गेला गुरुजी. चर्चा पाटील त्याला बंद केलं, परंतु भगवंतांना त्याला करंट लावलं. जसंच पहिली जुनी बिमारी होती तशीच बिमारी झाली, तशीच बिमारी झाली. आणि अजून गुरुजींना डॉक्टरकडे 60-70 हजार रुपये खर्च करून नेलं, बिमारी दुरुस्त झाली नाही. मग शेवटी कोण मार्गदर्शक, गुरुजींना आपली फॅमिली कोण मार्गदर्शक केला. मार्गदर्शन म्हणजे गुरुजी आतापर्यंत दिसल्याच नाही तुम्ही म्हणते कोटी, ना चर्चा पाटीमध्ये नाही कोटी. मास्तरी बाई बसली होती तर उठली ना म्हणते, अजी म्हणते यायला चर्चा पाटीला चाल म्हणतो, म्हणते ते हे येत नाही म्हणते. न म्हणतेच म्हणते का आम्हाला सगळंच येते, काय जावं आहे चर्चा पाटीमध्ये, ते आमच्यापेक्षा काय जास्त शिकलाय, कारण हे शिकलेलं राहतात, आमचे लोक एवढा नाही आहेत नाही का. मग गुरुजी बस बाई म्हणते तो मार्गदर्शक खरा हेच चूक आहे, हेच चूक आहे. ज्यामुळे 3 दिवसाचे कार्य दिलं, माफी मागितलं, मुलगा दुरुस्त झाला. त्यावेळेस तो मुलगा त्या गावचा सरपंच होता. त्याला बोलावं लावला तर बोलू शकत नव्हता, बोलल्या पण नसू. अशी ही दैवशक्ती आहे. या दैवशक्तीसाठी बाबांनी दिलेल्या तत्वसंधर्माचं पालन करणे आहे ना आपलं जीवन सुख म्हणे. सगळं तुमच्या जवळ आहे, तुझं आहे तुझ्या पाशी, त्याची सुख पाशी, सगळं तुमच्या जवळ आहे. म्हणून बाबाने दिलेल्या तत्वसंधर्माचं पालन करा. मी पालन करण्याचा प्रयत्न करीन. एवढेच बोलून मी आपल्या शब्दाला विराम देतो. सर्वांना माझा नमस्कार.